छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अंतर्गत आज विविध शासकीय योजनेतील शेकडो लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात केले जात असलं तरी आगामी काळात प्रत्येक लाभार्थ्याच्या घरपोच योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल असं प्रतिपादन परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी केलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीच्या औचित्याने परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय योजनांच्या लाभांचं वितरण करण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना बीड जिल्ह्यात 28,000 पेक्षा अधिक घरकुले एकाच वर्षात देण्याचा व पूर्ण करण्याचा विक्रम आपण केला। त्याचप्रमाणे एकट्या परळी तालुक्यामध्ये 2024-25 या एका वर्षामध्ये विविध योजना मिळून सुमारे 14,000 घरकुले मंजूर करण्यात आली असून त्यापैकी निम्मे पूर्ण झाले आहेत असं सांगत महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उमेद अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामाचंही यावेळी धनंजय मुंडे यांनी कौतुक केलं। महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ विविध योजनांमधून घरकुलांची उभारणी तसेच पांदण रस्ते बांधण्याच्या कामात परळी मतदारसंघ जिल्ह्यात अग्रेसर असून प्रथम क्रमांकावर आले पाहिजे असं आवाहन श्री मुंडे यांनी पुढे बोलताना सहकारी व प्रशासनाला केलं। महाराजस्व अभियानासह स्थानिक प्रशासनाच्या वतीने वैयक्तिक लाभाचे तसेच सार्वजनिक कामांचे काम गतीने करण्यात येत असल्याचा आवर्जून उल्लेख करत धनंजय मुंडे यांनी स्थानिक प्रशासनाचे कौतुक केलं। यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र लाटकर यांनी प्रास्ताविक करून वितरित करण्यात येत असलेल्या लाभांची माहिती सादर केली। तसेच परळीच्या नगराध्यक्षा पद्मश्री ताई बाजीराव धर्माधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी सोनवणे जिरंगी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। व्यासपीठावर माजी आमदार संजय दौंड, नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी, अपर जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी सोनवणे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे, गोविंदराव देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, राजाभाऊ अवताडे, वैजनाथराव सोळंके यांसह प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी आदी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.